महापालिकेवर जर आर्थिक भार आला तर तो भार आपसुकच नागरिकांवर येणार नाही का? कारण ऑलरेडी नागरिकांमध्ये इथे मालमत्ता कराच्या बाबतीत खूप संभ्रम आहेत, खूप कन्फ्युजन आहे. तर ते कसं दूर करता येईल आणि त्याच्यावर काय म्हणजे? नाही, हे पूर्वीचं होतं की जेव्हा शिलारचा सगळा खर्च हा आपण महानगरपालिकेला टाकला होता त्यावेळेस एवढे पैसे द्यावे लागले असते. आता एवढे पैसे द्यायची गरज महानगरपालिकेला पडणार नाही. एक शेअर्ड कॉन्ट्रीब्युशन हे फक्त महानगरपालिकेनं त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता पूर्वीसारखे पैसे काही आम्ही महानगरपालिकेकडनं त्या ठिकाणी घेणार नाही. पण टॅक्सेसचा जो विषय आपण मांडला, खरं म्हणजे या संदर्भात ही महानगरपालिका पहिली अशी महानगरपालिका होती की ज्या महानगरपालिकेने कोविडच्या काळामध्ये शास्ती करामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सूट दिली. अगदी 90% शास्ती करामध्ये सूट दिली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं टॅक्स स्ट्रक्चर ही महानगरपालिका करते. कारण शेवटी टॅक्सेस तुम्ही घेणार नाही तर तुम्ही पगार कुठनं देणार आहे? महापालिकेचं इन्कम काय आहे? टॅक्स हे इन्कम आहे. जे घरं आपण बांधतो त्याच्यातनं जे काही प्रीमियम येतं ते किंवा जे काही आपला प्लॅन पास करण्याकरता पैसे येतात हेच महानगरपालिकेचं मेजर इन्कम असतं. पण आता या ठिकाणी अतिशय रॅशनलायझेशन हे टॅक्सेसचं केल्यानंतर देखील मला बघायला मिळालं की आमच्या समोर जे लढताय त्या लोकांनी एक ऍफिडेव्हिट छापलाय. आणि ऍफिडेव्हिट छापून ते टॅक्सेस कसे कमी करणार आहेत आणि कशा पद्धतीनं ते कायद्याचा अवलंब करणार आहेत अशा पद्धतीचं एक त्यांनी ऍफिडेव्हिट छापलेलं आहे. खरं म्हणजे पहिल्यांदा तर त्यांना हे माहिती आहे ते निवडूनच येणार नाही आहेत. त्यामुळे जे निवडून येणार नाहीत ते लोक आश्वासन देताना आम्ही तुम्हाला ताजमहाल बांधून देतो, आम्ही तुम्हाला मोटर गाडी विकत घेऊन देतो असेही ऍफिडेव्हिट देऊ शकतात. ऍफिडेव्हिट द्यायला कोणाच्या बापाचं थोडी जातं. एक कागदावर छापावं लागतं आणि लोकांमध्ये वाटावं लागतं. पण ज्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आमच्या महानगरपालिकेने मागच्याही काळात केल्या, पुढच्याही काळात करू. टॅक्सेसचं रॅशनलायझेशन आम्ही करू. पण हे जे काही खोटे आश्वासनं देऊन आणि काहीतरी ऍफिडेव्हिटचा कागद छापून हे जे काही मतं मागतायत यांना मात्र पनवेलकर भुलतील असं मला बिलकुल वाटत.